मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये मागील 1 वर्षामधील चालू घडामोडी या सेक्शनमधून प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी आपण ही एक सीरीज सुरू केलेली आहे. या सीरीजमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऑक्टोबर महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एम-सी-क्यू आणि त्या एम-सी-क्यूजचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी लाईव्ह बॅच 1 डिसेंबर 2026 पासून ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. जर तुम्हाला हे क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करा आणि महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी या परीक्षांमध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, लिकॅनिमॅब ड्रग दॅट वॉज रिसेंटली सीन इन द न्यूज इज यूज टू ट्रीट विच डिसीज? लिकॅनिमॅब औषध जे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले ते कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिले आहेत: मल्टिपल स्क्लेरोसिस, ट्युबरक्युलोसिस, अल्झायमर्स डिसीज आणि हंटिंग्टन्स डिसीज. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलियाने अलीकडेच सुरुवातीच्या टप्प्यातील अल्झायमर रोगासाठी लिकॅनिमॅबला मान्यता दिली आहे. डिमेन्शिया हा स्मरणशक्तीचा आणि विचार प्रक्रियेमध्ये बिघाड निर्माण करणारा विकार असून तो आता ऑस्ट्रेलियातील प्रमुख मृत्यूचं कारण ठरत आहे. अल्झायमर रोग हा डिमेन्शियाच्या 60 ते 80% प्रकरणासाठी जबाबदार आहे. लिकॅनिमॅब हे मेंदूमधील प्रथिनांना लक्ष्य करणारे मोनोक्लोनल अँटीबॉडी औषध आहे. हे रोगाच्या फक्त लक्षणावरती नव्हे तर आजारावरती हे प्रभाव करते. हे औषध अँटीबॉडीजचा वापर करून मेंदूच्या पेशीवरील परिणाम टाळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अल्झायमर्स डिसीज, अल्झायमर रोग. पुढचा प्रश्न पाहूयात. विच इन्स्टिट्यूशन हॅज लॉन्च्ड अ टूल कॉल्ड सरल टू मेक सायंटिफिक रिसर्च मोर ॲक्सेसिबल? सरल नावाचे साधन वैज्ञानिक संशोधन अधिक सुलभ करण्यासाठी कोणत्या संस्थेने सुरू केले? ऑप्शन्स आहेत: अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नीती आयोग, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने सरल म्हणजेच सिम्प्लिफाईड अँड ऑटोमेटेड रिसर्च ॲम्प्लिफिकेशन अँड लर्निंग हे साधन संशोधन सुलभ करण्यासाठी आणि सर्वांना उपलब्ध करण्यासाठी सुरू केले आहे. सरल हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते आणि गुंतागुंतीच्या संशोधनाचे व्हिडिओ, पॉडकास्ट, पोस्टर्स आणि प्रेझेंटेशनमध्ये रूपांतर करते. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे उद्दिष्ट डीप सायन्स आणि अभियांत्रिकीचा उपयोग करून डीप टेक उत्पादनात व स्टार्टअप्स तयार करण्यामध्ये आहे. ही संस्था औषध शोध, एरोस्पेस डिझाईन, हवामान अभ्यास आणि प्रगत पदार्थांकरिता AI सायन्स अँड इंजिनिअरिंग ओपन इंडिया स्टॅक विकसित करत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, ANRF. पुढचा प्रश्न पाहूयात. What kind of vessel is the INS Satluj was recently seen in the news? तर INS सतलज जे अलीकडेच बातम्यामध्ये दिसलं ते कुठल्या प्रकारचं जहाज आहे? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिले आहेत: हायड्रोग्राफिक सर्वे वेसल, डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन, स्टेल्थ मल्टीरोल फ्रिगेट, टॉर्पिडो लॉन्च अँड रिकव्हरी वेसल. तर INS सतलज हे भारत आणि मॉरिशस यांच्यातील 18व्या संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वेसाठी पोर्ट लुई, मॉरिशस येथे पोहोचलं आहे. हे भारतीय नौदलाचे विशेष हायड्रोग्राफिक सर्वे जहाज आहे. हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधले असून 1993 मध्ये सेवेत दाखल झाले होते. हे दक्षिणी नौदल कमांड अंतर्गत कोची येथे तैनात आहे. यामध्ये मल्टीबीम स्वाथ इको साउंडर, डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि मोशन सेन्सर्स सारख्या अत्याधुनिक सर्वे व नेव्हिगेशन प्रणाली आहेत. तसेच जहाजावरती सी ग्रॅव्हिमीटर, मॅग्नेटोमीटर, ओशनोग्राफिक सेन्सर आणि साइड स्कॅन सोनार देखील आहेत. त्यामुळे
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हायड्रोग्राफिक सर्वे व्हेसल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज अस्फेक्सिया विच रिसेंटली कॉज डेथ इन टीव्हीके रॅली स्टॅम्पिड ॲट वेलुसामीपुरम. तर अस्फेक्सिया म्हणजे काय, ज्यामुळे अलीकडेच वेलुसामीपुरम येथे टीव्हीके रॅलीतील चेंगराचेंगरीत मृत्यू झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. एक्सेसिव्ह ब्लीडिंग ड्यू टू इंजरी, जखमीमुळे होणारा अतिप्रमाणात रक्तस्राव, कंडिशन्स व्हेन द बॉडी डज नॉट गेट इनफ ऑक्सिजन, शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळण्याची अवस्था, पॉइझनिंग फ्रॉम कॉन्टॅमिनेटेड फूड, दूषित अन्नामुळे होणारी विषबाधा, आणि नानबदाबाव वरीलपैकी काहीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, वेलुसामीपुरम येथील तमिळगा भेत्री कळगम टीव्हीके रॅलीतील चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 41 वरती पोहोचली आहे. डॉक्टरांनी बहुतेक मृत क्राऊड क्रशमुळे झालेल्या कॉम्प्रेन्सिव्ह अस्फेक्सियामुळे झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. अस्फेक्सिया म्हणजे शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळणे, श्वसन प्रक्रियेने ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये जातो व रक्ताद्वारे शरीरातील सर्व पेशींमध्ये पोहोचतो. तसेच कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. ऑक्सिजनचा अभाव, बेशुद्ध अवस्था किंवा मृत्यू याला कारणीभूत ठरवू शकतो. कॉम्प्रेसिव्ह अस्फेक्सिया तेव्हा होते जेव्हा बाह्य दाबामुळे छातीचा विस्तार रोखला जातो, ज्यामुळे फुफ्फुसे दाबली जातात आणि श्वसन थांबते. ही स्थिती गर्दीतील चेंगराचेंगरीत किंवा एखाद्या व्यक्तीचे वजन छातीवर असल्यास उद्भवू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कंडिशन व्हेन द बॉडी डज नॉट गेट इनफ ऑक्सिजन, ऑप्शन बी, म्हणजेच शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळण्याची अवस्था. पुढचा प्रश्न पाहूयात. एक्सरसाइज कोकण 25 इज कंडक्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री. ऑप्शन्स दिले तुम्हाला ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, युनायटेड किंगडम आणि रशिया. तर एक्सरसाइज कोकण 25 भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केली गेली. तर एक्सरसाइज कोकण 25 ही 5 ऑक्टोबर 2025 रोजी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती सुरू झाली. ही भारतीय नौदल आणि युनायटेड किंगडम रॉयल नेव्ही यांच्यामधील द्विपक्षीय नौदल सराव आहे. सरावात हार्बर फेज आणि सी फेज असे 2 टप्पे आहेत. हार्बर फेज मध्ये व्यावसायिक आदान प्रदान, जहाज भेटी, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. सी फेज मध्ये हवाई, पृष्ठभागावरील आणि पाणबुडी विरोधी युद्धासह उड्डाण कार्यवाही व सीमॅनशिप संबंधित प्रगत सराव केले जातात. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व INS विक्रांत या स्वदेशी विमानवाहू जहाजासह त्याच्या कॅरियर बॅटल ग्रुपद्वारे केले जाते. हा सराव सुरक्षित, खुल्या आणि मुक्त समुद्रांच्या उद्दिष्टाला भारत UK विजन 2035 अंतर्गत बळकटी देतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न आहे ॲस्ट्रोनॉमर्स रिसेंटली डिटेक्टेड फॉस्फिन दॅट इज PH3 इन द ॲटमॉस्फिअर ऑफ ब्राउन डॉर्फ वुल्फ 1130C युजिंग विच टेलिस्कोप. खगोलशास्त्रज्ञांनी अलीकडेच ब्राउन डॉर्फ वुल्फ 1130C च्या वायुमंडळात फॉस्फिन कोणत्या दुर्बिणीद्वारे शोधला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत हबल स्पेस टेलिस्कोप, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप आणि चंद्रा एक्स रे ऑब्झर्वेटरी. तर मित्रांनो, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांनी अलीकडेच ब्राउन डॉर्फ वुल्फ 1130C च्या वातावरणात फॉस्फिन शोधला आहे. फॉस्फिन हा एक फॉस्फरस अणू आणि 3 हायड्रोजनच्या अणूंचा बनलेलं रसायन आहे. पृथ्वीवरती फॉस्फिनचं निर्माण कमी ऑक्सिजन वातावरणात राहणाऱ्या जीवाणूंद्वारे नैसर्गिकरित्या केली जाते. हे जीवाणू खनिज आणि जैविक पदार्थात फॉस्फेट शोषून घेतात आणि हायड्रोजनशी संयोग करून फॉस्फिन तयार करतात. तर फॉस्फिन ज्युपिटर आणि सॅटर्न यांच्या वातावरणात देखील आढळतो. या संयुगाला हायड्रोजन फॉस्फाईड असेही म्हटले जाते. वुल्फ 1130C मध्ये हा शोध लागणे म्हणजे ब्राउन डॉर्फ मधील रासायनिक प्रक्रियांबाबत मौल्यवान माहिती मिळणे होय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जेम्स वेब टेलिस्कोप. पुढचा प्रश्न आहे वेअर वॉज अरुणाचल प्रदेश फर्स्ट कमर्शियल कोल मायनिंग प्रोजेक्ट लॉन्च. अरुणाचल प्रदेशातील पहिलं व्यावसायिक कोळसा खाण प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशने चांगलांग जिल्ह्यातील नचिक नुमफक कोळसा ब्लॉकमध्ये पहिली व्यावसायिक कोळसा खाण सुरू केली आहे. यामुळे राज्याने आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत व्यावसायिक कोळसा उत्पादनात प्रवेश केला आहे. ही खाण अरुणाचल प्रदेशातील आग्नेय भागात अपर आसाम कोळसा पट्ट्यात स्थित आहे. येथे अंदाजे 1.5 कोटी टन कोळसा साठा असून दीर्घकालीन उत्पादनाची हमी येथे मिळते आहे. हा प्रकल्प राज्याला दरवर्षी 100 कोटीचे उत्पादन देणार आहे. यामुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि बेकायदेशीर खाणकाम सुद्धा कमी होईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चांगलांग डिस्ट्रिक्ट, चांगलांग जिल्हा.
पुढचा प्रश्न आहे विच इज द नोडल मिनिस्ट्री फॉर जल जीवन मिशन. जल जीवन मिशन साठी नोडल मंत्रालय कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, पर्यावरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती मंत्रालय. तर केंद्र सरकार जल जीवन मिशन अंतर्गत सर्व पिण्याच्या पाण्याशी संबंधित साधन संपत्ती, त्यात पाईपलाईनचा समावेश आहे, त्यांचे नकाशांकन पीएम गतिशक्ती या GIS प्रणालीवरती आधारित प्लॅटफॉर्मवर करण्याचे नियोजन करत आहे. जल जीवन मिशन दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी सुरू झाले होते. याचे उद्दिष्ट 2024 पर्यंत सर्व ग्रामीण घरांना सुरक्षित पिण्याच्या पाण्यासह फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन प्रदान करणे आहे. हा उपक्रम समुदाय केंद्रित दृष्टिकोनावरती आधारित आहे, ज्यात माहिती, शिक्षण आणि संवाद यांचं विशेष महत्त्व आहे. जल जीवन मिशनचे नोडल मंत्रालय म्हणजेच जलशक्ती मंत्रालय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जलशक्ती मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे वेअर वॉज द वायब्रंट गुजरात रिजनल कॉन्फरन्स 2025 हेल्ड. वायब्रंट गुजरात रिजनल कॉन्फरन्स 2025 कोठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत मेहसाणा, दाहोद, मोरबी आणि नवसारी. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 9 ते 10 ऑक्टोबर 2025 रोजी मेहसाणा येथील गणपत विद्यालयात व्हायब्रंट गुजरात रिजनल कॉन्फरन्सचं उद्घाटन केलं. पहिल्या दिवशी गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने क्रिटिकल मिनरल्स अपॉर्च्युनिटीज इन द न्यू इंजिनिअरिंग सेक्टर या विषयावर सेमिनार आयोजित केला. GMDC ही पर्यावरणपूरक आणि शाश्वत खाणकामावरती भर देते आणि ते इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन मायनिंग सेफ्टी आणि ऑटोमेशन चालवते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मेहसाणा. पुढचा प्रश्न आहे वेअर वॉज द थर्ड एडिशन ऑफ इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल 2025 इनॉग्रेटेड. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल 2025 ची तिसरी आवृत्ती कोठे उद्घाटन करण्यात आली? ऑप्शन्स आहेत केरला, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका. तर इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल 2025 ची तिसरी आवृत्ती गोवा येथे उद्घाटित करण्यात आली. हा भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक असा उत्सव आहे, जो दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या उत्सवाचा मुख्य भर सक्षमीकरण आणि सामाजिक एकात्मता यावरती आहे. कार्यक्रमाने दिव्यांग व्यक्तींना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील विकासात समाविष्ट करण्याच्या महत्त्वावरती प्रकाश टाकला. उत्सवाचे उद्दिष्ट समावेशक विकासाचे प्रदर्शन करणे आणि दिव्यांग सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमाचा आदर्श निर्माण करणे हे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. तर हे होते ऑक्टोबर महिन्यातील काही महत्त्वाचे MCQ. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे, या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.